महत्त्वाची बातमी, पैशांच्या बॅगांसह मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ असल्याचा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडिओ माझ्याकडे असून व्हिडिओमध्ये संबंधित मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसलेत असा दावा राऊतांनी केलाय। तर व्हिडिओ माझ्या घरचा असून बॅगांमध्ये कपडे असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। शिंदेचे मंत्री शिरसाटांच्या बेडरूम मधला नवा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये शिरसाट बेडवर बसलेले आहेत। त्यांच्या बेडरूम मध्ये त्यांचा एक कुत्राही आहे आणि दोन बॅगा आहेत। यातली एक बॅग थोडीशी उघडी आहे। या बॅगेत पैसे असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। हा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर राजकारणामध्ये एकच खळबळ माजली आहे। व्हिडिओ आपल्याच बेडरूम मधला असल्याची कबुली संजय शिरसाट यांनी दिली। मात्र बॅगेमध्ये पैसे नसून कपडे असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय। हे जे संबंधित मंत्री ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसतात त्याच्यामध्ये। एक तर मी प्रवासून आलो असावा, आलोय, कपडे काढलेत, माझ्या कॉटवर बसलोय। माझा डॉग जो तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये त्या डॉगला पाहिला असेल, तो माझा डॉग माझ्या बरोबर आहे आणि थोडं रिलॅक्स मूडमध्ये मी बसलेलो आहे। आणि हे सगळं चित्र कदाचित ती जाताना कुठे आपण कॅरी करतो ना कपडे वगैरे, ती बॅग असावी। हा व्हिडिओ शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर आपल्याकडे आल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तर तुझेही व्हिडिओ दाखवू अशी धमकी शिरसाटांनी राऊतांना दिली आहे। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळेत हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते। संजय राऊत यांच्या दाव्यामध्ये काही दम आहे, काय म्हणाल? चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे। असं कधी होतं का? कधी मूर्खपणा आहे। दावा कसला आला? आता यांचे व्हिडिओ काढायचा टाइम आलेला आहे। आता मला वाटतं की यांचे सुद्धा व्हिडिओ मला लोकांना दाखवावे लागतील। राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधलाय। संजय राऊतांचा ट्विट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते। स्वतःच्या अब्रूचे आणखी किती थिंडवडे ते फक्त पाहत बसणार आहेत। हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस। याच्यावरून आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा शिरसाटांवर निशाणा साधलाय। गेले 2-2.5 वर्ष नुसतं आम्ही नाही तर 33 देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची, 50 खोके एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल आज। पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता, ती ॲडव्हर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची। जो कोणी त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे तो घरातच होता। जर म्हणजे आता ह्याच्या पुढे घरात नेतानाही प्रश्न आहे की घरात न्यायचं कोणाला? राजकारण अतिशय खालच्या दर्जावर चाललंय। शिरसाट याच्या आधी छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेल विड्सच्या प्रकरणावरून अडचणीत आले होते। त्यानंतर आयकर विभागाची नोटीस आणि आता राऊतांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओवरून मंत्री संजय शिरसाट अडचणीत आले।